अरे वा, पांढऱ्या कपड्यातली सभ्य माणसं दिसत आहेत. चला. बम बोले बम बोले, ताले, कल्याण मस्तू, कल्याण मस्तू. हे काय? आबरावांच्या सरकारनं 1 वर्ष पूर्ण केलं आणि त्या सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करतोय. काय? माझ्याकडून? हो तर अजून संपूर्ण गावाकडनं गोळा करायचे. हा चला टाका लवकर. वर्गणी मागताय का खंडणी मागताय? या. धन्यवाद धन्यवाद. मी भिक्षेकरी आहे. काय भिक्षेकरी आहेत? काय गाव आहे? बम बोले. चला रे, चला बोर्ड लावायला घ्या. लवकर लवकर लावा बोर्ड. चला. गावाचं देव जाणे. एंट्रीलाच 1 रुपया गेला. बम बोले भिक्षाम दे. आले रे आले. बम बोले भिक्षाम दे. आले आले. काय आशीर्वाद देऊ? लवकर लगीन होईल असा आशीर्वाद द्या. काय या वयात लगीन करणार? ओ बैरागी महाराज, तुम्हाला काय लाज? अहो माझा पोरगा नाम्या, त्याचं लगीन करायचं आहे. माझ्या भावाची पोरगी भिंगरी त्याला सांगून आली, पण ती खुळ लगीनच करायचं नाही म्हणते. तुमच्यासारखाच बायरा घेऊन फिरणार बघा तो. बाई हात ताईत घ्या, मंतरलेला आहे. इकडे आता तुमच्या पोराच्या दंडावरती बांधला की तिकडे त्यांनी बाशिंग बांधलाच म्हणून समजा. असं होय होय. हा ना इकडे. पण बैराग्या, तुझ्याकडे असा पॉवरफुल ताईत होता तर तू असा बिन लग्नाचा कसा राहिला र? नाही 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 नाही. आता बघा, यो ताईत नेऊन त्याच्या दंडावर बांधते आणि मग त्याचं लगीन झालं ना की मी नुसता आराम करणार. मग कसं, खाटावरनं ताटावर, ताटावरनं खाटावर, खाटावरनं ताटावर, ताटावरनं खाटावर, खाटावरनं खाटावर, खाटावरनं ताटावर, ताटावरनं खाटावर, खाटावरनं ताटावर. काय हे गाव, काय गावातली माणसं, हिचं काय खरं नाही बाबा. हे बघ ताईत आणलाय. अगं बया, कुठं उलटलं सकाळी सकाळी? नदीवर गेला असेल हुंदडायला. ए नाम्या, नाम्या. आई, तो बांधला की तुझं भिंगरी बरोबर लगीन? ती शेमडी झिपरी तुझ्या मामाची लेक? होय, त्या परीस पाण्यात पडून जीव दिलेला बरा. दुसरं चालू मी जीव द्यायला. शपथ सांगतो मी चालू जीव द्यायला. काय म्हणाव याला? आई जरा भेटू पुढच्या जन्मी. अरे ताईत आणलाय की मी. ए नाम्या. लय मुर्दा. ए नाम्या. ए माझ्या नाम्याला पाहिला का रे कुठं? नाही नाही नाही. सकाळपासून कुठे गेला कोणाला? असं का करते? अहो नाही नाही. असं का करते? हो चंद्रा का, त्याला ना काम ना धाम, फिरत असेल गावभर. रे हौशा, तुझ्या बाचं खाऊन फिरत नाही ना वा? अरे डोसक्यानं थोडा कमी असला तरी हिरा हाय माझा नाम आहे हिरा. मग नाही तर काय, या कोंबडीच्याला हिऱ्याची काय पारख? मी सांगतो चंद्रक्का, तुमचं नाम आहे की नाही घराण्याचं नाव काढल. या गौशाचे शब्द आहेत, लिहून ठेव. वय माझी पालखी उठल्यावर नाम्याचा बा ही ब्याज माझ्या गळ्यात टाकून गेलं वर. ब्याज? आणि मग अरे आता माझ्या भावाची लेक भिंगरी, तिचं स्थळ आलंय सांगून ते हे खुळ लगीनच करायचं नाही म्हणते. पण अक्का, ही भिंगरी एकदम ऑर्डिनरी आहे म्हण. असं महाकांत पैशाला आहे, रंगरूपाने बापावरच गेलाय ना व. अरे कंची अप्सरा येऊन याच्या गळ्यात माळ घालणार आहे? सांग मला तू. काहीतरी बोलायचं. ते बी एकदम खरंच आहे. अक्काला भारी बोलली, लय भारी बोलली. अरे अरे हे बघ, यो ताईत आणलाय मी मंत्रून. आता वर्षभरात त्याचं लगीन तरी करल, नाही तर 13वा तरी घालल. ए नवशा, आपल्याला जेवण मिळेल का रे? आपल्याला काय कंच बी जेवण चाल. होय, लग्नाचं बी आणि 13वेचं बी. मी राजरी मेली. नाम्या. अरे पाण्यात वीर बोलणार मी, बाहेर काढा ना मला. अरे हात देणार आहे मला. नाम्याची भिंगरी करा करा करा, नाम्याची भिंगरी करा करा करा, नाम्याची भिंगरी करा करा. नाही मला नका लगीन. अरे मी अजून लहान आहे. पण मी लगीन कसं करू शकतो? तू फक्त लगीन कर, पुढचं आम्ही करतो. एक घाणेरड्या. हे नाम्या, अरे कवापतूर पळणार आहेस असं आईपासनं.
जवळ भिंगरीचं लगीन होत नाही तवर. अरे पर त्या भिंगरीत काय वाईट आहे? तिच्यात काही वाईट नाही र, मग पण मी नाही करू शकत तिच्या संग लगीन. का नाही? नाही म्हणलं तर. अरे पण का नाही? कारण माझा जीव जडलाय दुसरीवर. हाय हाय रे मेरे नाम्या. अरे सुमडी में कोंबडी. हे नाम्या, येडा बन के पेडा खाता है क्या? हाय. कशी आहे? अरे सांग सांग. दोस्तानू, ऍटम नंबर 1 हाय नंबर 1. मिस इंडिया सुद्धा झक मारेल तिच्या ब्युटी पुढं. अशी चकाचक. मग ती आपल्या गावची नसणार. अरे आपल्या गावात देवानं फक्त रिजेक्टेड आणि डिफेक्टेड मालच एक्सपोर्ट केलाय. गावातलीच आहे. गावातलीच? मग आमच्या बारीक नजरेला ती अजून कशी दिसली नाही? अरे आम्ही तर गावभर हुंगत फिरत असतो. बाजारात, देवळात, नदीवर. अरे पण ती सुंदरी नदीवर कशी येईल? येते की रोज येते. काय सांगतो? रोज पहाट पहाट नदीवर पाणी भराया येते. दोस्तानो, हे पाणी काही वेगळंच आहे बर का. तरीच म्हणलं यो पट्ट्या रोज आंघोळ का करायला लागला. हे नाम्या नाम्या, देवळात येते देवळात. रोज येते रोज. ती असं देवाचं दर्शन घेत असते आणि मी तिचं. दोस्तानू, ती बोलली का असं वाटतं कसं? जणू चल रंग वाजायला लागला. नाम्या, तुझं बोलणं चाललं बी हाय म्हण की. हा गडी तरी एकदम थर्ड गिअर मध्ये सुटला. अरे मग परवाच ती माझ्या संग बोलली. हा म्हणजे ती अशी भाजी घेत उभी आणि मी तिच्या असं माग 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 ओढून मला म्हणली. हो 2 रुपये सुट्टे आहेत. मी तिला म्हणलं प्रिये डार्लिंग मी तुला 2 रुपयेच काय पण अख्खं काळीच काढून देईल. मग ती काय म्हणली? तिनं ऐकलंच नाही. का? मी मनातल्या मनात बोललो होतो ना. मनातले मन. अरे माझं ऐक जरा तू. तुला काय कळतंय का? अरे लेका म्हणजे घंटी दोन्हीकडे बी वाजायला लागली. खरंय. मग आता मला सांगा की अख्ख्या बाजारात तिनं समद्यांना सोडून याच्याकडे सुट्टे का मागितले? अरे हे नाम्या, ती तुझ्या सपनात येते का रे? येते रोज येते आणि गोड गोड हसती. आता मला सांगा, कुणी आपला काम धंदा सोडून उगाच कुणाच्या पण सपनात जाईल का? काहीतरी अष्टुक मिष्टुक असल्या बिगर. अष्टुक मिष्टुक म्हणजे तिचं माझं तिचं. दोस्तांनो, हे नाम्या, एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची का आजपासून खिशात सुट्ट पैसा असल्या बिगर बाजारात जायचं नाही. नाही बरं का नाम्या, खिशात सुट्ट पैसा असल्या बिगर नदीवर बी जायचं नाही. हा अजिबात नाही. ये इकडं. नाम्या, देवळात बी जायचं नाही. हा देवळा सुट्ट पैसेच तर असतात. म्हणजे अरे कीर्तन करायच्या ताटलीत कोणी नोटा टाकते वय आपल्या गावात. अरे नाम्या, तू सीताराम कीर्तनकार लय शिस्तीचा माणूस आहे. तू कुणाला बी सुट्ट पैसे देत नाही. आणि तू तुझ्या त्या मिस इंडियाला का म्हणून दिल र? का नाही देणार? का म्हणून देईल? का नाही देणार? अरे का म्हणून देईल? अरे पण का नाही देणार? अरे का म्हणून देईल? स्वतःच्या बायकोला सुट्ट पैसे द्यायला कोणी नाही म्हणाल का? स्वतःच्या बायकोला म्हणजे आपले सीताराम कीर्तनकार आहे ना, त्यांच्या संग माझ्या मिस इंडियाचं लगीन झालेलं आहे. म्हणजे कोण झाली त्यांची बायकोच का नाही? म्हणजे ती तुझी मिस इंडिया मिसेस आहे? वय म्हणजे तुझा जीव जडलाय ती सौभाग्यवती आहे. वय वय वय. अरे आपले सीताराम कीर्तनकार आहे ना, त्याची बायको अरे सुमन रे.
तुला ना याला गेले. मार